ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर कृतिका नितीन कुलकर्णी यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजची कथा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत कृतिका नितीन कुलकर्णी आणि कथेचं शीर्षक आहे नातवंडांची गोड साखळी. नाही हो, मला इतर दिवशी येणं शक्य नाही हो. फक्त शनिवार रविवारच चालेल. मला शुभमला, माझ्या नातवाला सांभाळावं लागतं ना, सुलभाताईंनी आपल्या मैत्रिणींना सांगितलं. त्यांच्या आवाजात थोडीशी खंत होती. समोर बसलेल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये पुढच्या महिन्यात सहलीचा बेट ठरत होता. अगं, इतर दिवशी गेलो तर आपल्याला गर्दी लागणार नाही आणि पैसेही कमी लागतील, एकीनं म्हटलं. तेवढ्यात मीना हसत म्हणाली, मी नाही बाई अशी नातवाची ब्याद लावून घेतली. अगं, आपण आयुष्यभर कष्ट केले, आपल्या मुलांना सांभाळलं, संसार केला. आता आपले मजा करण्याचे दिवस आहेत. नातवंडात अडकून पडायचं नाही. आपण आयुष्यभर असेच अडकून पडायचे का? पाळणा घर असतं ना, सोडून द्याई जोखट आणि मुक्त व्हा. बाकीच्या मैत्रिणीही हसल्या. सुलभाताई वरवर हसल्या, पण मनात काहीतरी टोचलं. खरंच मीना चुकीचं बोलत नव्हती. 60 वर्षाहून अधिक आयुष्य त्यांनी कष्टात घालवलं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, नोकरी, सासू सासरे, पाहुणे रावळे सगळ्यांसाठी धावत राहिल्या होत्या. आता मुलगा चांगल्या नोकरीवर होता, सूनही नोकरी करत होती. मग आपणच का दिवसभर नातवाला सांभाळायचं? घरी जाताना बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्यांचे विचार थांबत नव्हते. उद्यापासून शुभमला पाळणा घरात ठेवा असं मुलाला आणि सुनेला सांगायचं. मी पण माझं आयुष्य जगणार. नाटक, सिनेमाला जाईन, मैत्रिणींसोबत बिनधास्त फिरायला जाईन. किती दिवस स्वतःसाठी काहीच केलं नाही, त्यांनी मनाशी अगदी ठरवून टाकलं. घरी पोचायला संध्याकाळचे 6:30 वाजले होते. दरवाजा उघडताच घरभर खेळण्यांचा पसारा होता. रंगीबेरंगी गाड्या, छोटे ब्लॉक्स, एक टेडी बेअर सोफ्याखाली पडलेला आणि आतून शुभमचा किलबिलाट ऐकू येत होता. आजी आली, आजी आली, आजी आली. 4 वर्षाचा शुभम डुगडुगत धावत आला. त्याच्या एका पायात चप्पल होती आणि दुसरी चप्पल मागे कुठेतरी पडली होती. त्याचे विस्कटलेले केस, घामाने चमकणारं कपाळ आणि डोळ्यांमधला आनंद पाहून सुलभाताईंचं मन अगदी भरून आलं. त्यांनी येताच त्यांच्या पायांना मिठी मारली. आजी, उचल. त्यांनी दोन्ही हात वर केले. सुलभाताईंनी त्याला उचलून घेतलं. त्याच्या छोट्याशा हातांनी त्यांच्या गळ्याभोवती विळखा घातला. क्षणभर त्यांना वाटलं, त्या हातांमध्ये जादू आहे. दिवसभराचा थकवा, बसचा प्रवास, मैत्रिणींचे शब्द, मनातला गोंधळ सगळं अगदी कुठल्या कुठे विरघळून गेला होता. शुभमनी त्यांच्या गालावर पप्पा घेतला. आजी, मी तुझी वाट पाहिली. अजून नीट बोलताही येत नव्हतं त्याला, पण त्याच्या त्या अडखळत्या शब्दात इतकं प्रेम होतं की सुलभाताईंचे डोळे नकळत पाणावले. रात्री जेवणानंतर मुलासमोर विषय काढायचा होता. इतक्यात शुभम नेहमीप्रमाणे त्यांच्याजवळ आला. आजी, गोष्ट. तो त्यांच्या मांडीवर येऊन बसला. त्यांचा नाईलाज झाला. उद्या सकाळी विषय काढू असं मनाला बजावून त्या शुभमला बेडरूम मध्ये घेऊन गेल्या. सुलभाताईंनी चिमणी आणि कावळ्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट अर्धी होताच शुभम त्यांच्या मांडीवर झोपून गेला. त्याचा ऊबदार श्वास त्यांच्या मनाला स्पर्श करत होता. त्या क्षणी त्यांना आठवलं, हा मुलगा जेव्हा जन्मला तेव्हा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा हातात घेताना किती आनंद झाला होता. पहिल्यांदा आजी म्हणाला तो दिवस. पहिलं पाऊल टाकताना तो पडणार म्हणून त्यांनी कसं धावत जाऊन त्याला धरलं होतं. ताप आला होता,
तेव्हा रात्रभर त्याच्या उश्याशी बसून काढलेली रात्र, हे सगळं काही ओझं होतं का? आता यात अडकून पडायचं नाही असं मनाला बजावून त्या मुलासमोर हा विषय काढणार, तो शुभम एक छोटस पिवळं फूल घेऊन आला आणि म्हणाला, आजी, तुझ्यासाठी. सुलभाताईंनी ते फूल हातात घेतलं. त्यांना जाणवलं, आयुष्यभर त्यांनी अनेक भेटवस्तू मिळवल्या होत्या, सोन्याचे दागिने, साड्या, पुरस्कार. पण या छोट्याशा फुला इतकी मौल्यवान भेट कधीच मिळाली नव्हती. त्या संध्याकाळी मुलगा आणि सून ऑफिसमधून आले. सुलभाताईंना कालचा निर्णय आठवला. आज सांगायचं होतं की शुभमला पाळणा घरात ठेवा. पण शब्द ओठांपर्यंत आले आणि थांबले. तेवढ्यात शुभम पुन्हा त्यांच्या मांडीवर येऊन बसला. माझी आजी, माझी आजी असं म्हणत त्यांनी त्यांचा हात घट्ट पकडला. सुलभाताईंनी त्याच्या केसांवरून हात फिरवला. त्यांना अचानक जाणवलं, हो, स्वतःसाठी वेळ काढणं महत्वाचं आहे. आवडी जपणं ही गरजेचं आहे. पण प्रेमाला व्याध म्हणता येत नाही. ते ओझं नव्हतं. ही तर देवाने दिलेली सुंदर जबाबदारी होती. नातवंडांना सांभाळताना शरीर थकत असेल, पण मन मात्र रोज नव्याने फुलत होतं. त्यांच्या निष्पाप हास्यात, छोट्या छोट्या हट्टात, प्रेमळ मिठीत आणि आजी ह्या एकाच हाकेत जगण्याचा खरा आनंद दडला होता. सुलभाताईंनी शुभमला जवळ घेतलं आणि मनोमन हसल्या. मीना तिच्या जागी बरोबर असेल, पण माझं सुख इथं आहे, ह्या छोट्याशा हातांमध्ये, ह्या निरागस मिठीत आणि ह्या गोड नात्यात. कारण नातवंड आपल्या आयुष्यात फक्त वर्ष वाढवत नाहीत, तर त्या प्रत्येक वर्षात प्रेम, आनंद आणि जगण्याचं खरं सौंदर्य भरून टाकतात. धन्यवाद. लेखिका सौ कृतिका नितीन कुलकर्णी आणि सादरकर्ती आरती गुप्ते.